नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपण विचार केला, आज आपली काडी आळण्याची अवस्था आहे। या काडी आवळण्याच्या अवस्थेमध्ये एक समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवते की काडी आपली खोडापासून आळत येते, एका ठिकाणी जागीच थांबते, त्या ठिकाणी काळी रिंग पडते आणि पुढे काडी हिरवी असते। ही असते बेटरडिप्लोडियाची समस्या। या बेटरडिप्लोडिया संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत। वेगवेगळ्या व्यवस्थापन पद्धती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि यातून तुम्हाला जर काही प्रॅक्टिसेस जर आपल्या बागेमध्ये अवलंबता आला या रोगासंदर्भात तर त्या तुम्हाला फायदेशीर होऊ शकतात। शेतकरी बांधवांनो, बेटरडिप्लोडिया ही समस्या सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हे एकाच वर्षात आटोक्यात येणारी किंवा नियंत्रणात येणारी नाहीये। बेटरडिप्लोडियासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष 3 वर्ष तुमच्या बागेमध्ये सुनियोजित व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। बेटरडिप्लोडियासाठी एक सर्वोत्तम पद्धत मी तुम्हाला एप्रिल छाटणी वेळेस सांगतोय, कारण एप्रिल छाटणी वेळेस ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबर छाटणीला सुद्धा बऱ्याच वेळा ही समस्या जाणवते। ज्या काडीला बेटरडिप्लोडियाची समस्या जाणवते ती एप्रिल छाटणीच्या वेळेस जर तुम्ही खरडून छाटली, म्हणजे खोडापासून डायरेक्ट खरडून छाटली, तर तुम्हाला त्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकतं। कारण असंही लक्षात आलंय की ज्यावेळेस बेटरडिप्लोडियाची काडी तुम्ही 1 ते 2 पेरं ठेवून छाटता त्यावेळेस त्या फुटीपासून निघणाऱ्या नवीन फुटी त्यांना सुद्धा पुढे जाऊन बेटरडिप्लोडियाची समस्या जाणवते। त्यामुळे तुम्ही ही एक पद्धत अवलंबू शकता। त्यानंतर दुसरी पद्धत आहे, जर ज्यावेळेस तुमच्या फुटी 5 ते 6 पानावर असतात त्यावेळेस तुम्ही क्वांटा 22 ची ड्रेचिंग करू शकता। क्वांटा 22 बरोबर एक वेलिडामायसिन नावाचं एक नवीन ॲक्च्युअली सुमिटोमो कंपनीचं एक प्रॉडक्ट आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याची तुम्ही ड्रेचिंग करू शकता। जर तुम्हाला पावसाळी वातावरण असेल तुम्ही 200-250 ml एखादा फवारणी सुद्धा वेलिडामायसिनची घेऊ शकता, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो। बेटरडिप्लोडिया येणाऱ्या अजून कंट्रोल येण्यासाठी अजून एक कल्चर प्रॅक्टिसेस मी तुम्हाला सांगतोय की बऱ्याच वेळा ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस छाटणी करता त्यावेळेस तुम्हाला जर एक पद्धत अवलंबता आली, कारण बऱ्याच वेळा छाटणी आपली मजुरांकडून होत असते, एक जर पद्धत जर तुम्हाला अवलंबता आली तर एक चांगलं होईल की बऱ्याच वेळा ज्यावेळेस मजूर छाटणी करत असतात त्यावेळेस त्यांना एका डब्यामध्ये कॉपरयुक्त कोणतंही बुरशीनाशक द्या 1 लिटर डब्यामध्ये, आणि ज्यावेळेस 1 ते 2 झाडं 3 झाडं झाल्यानंतर ज्या कात्रीनं ते ची काडी छाटताय ते कॉपरमध्ये बुडवून घेण्याचा एक सल्ला जर तुम्ही मजुरांना दिला, ही पद्धत अवलंबली तर तुम्हाला बेटरडिप्लोडियासाठी एक चांगली त्याचा फायदा होऊ शकतो। पण बऱ्याच वेळा मजुरांकडून त्या गोष्टी होणं मला तरी वाटतं तितक्याशा बऱ्याच वेळा शक्य होत नाही। त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट शक्य होत असेल त्यांनी करावा। आणि बेटरडिप्लोडियासाठी दर एप्रिल छाटणीच्या वेळेस 25 ते 30 दिवसाला पहिली ड्रेचिंग, त्यानंतर परत 30 ते 35 दिवसाला दुसरं ड्रेचिंग, अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो। हेच नियोजन तुम्ही ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस सुद्धा ठेवा। 15 ते 20 दिवसामध्ये पहिली ड्रेचिंग, त्यानंतर दर 30 दिवसाला बेटरडिप्लोडियासाठी ड्रेचिंग तुम्ही करू शकता। त्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये तुमच्या बेटरडिप्लोडिया समस्या नियंत्रणामध्ये निश्चित फायदा होऊ शकतो। नमस्कार।